उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक. त्यांचा पक्ष संपुष्टात येईल. कार्यकर्ते राज ठाकरेंसह भाजपाच्या बड्या नेत्यांचं वक्तव्य. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की मागच्या निवडणुकीच्या मी साक्षीदार आहे. तेव्हा मी अध्यक्ष होतो. मागच्या वेळी एकत्र सरकार चालवत असल्यामुळे आम्ही त्यांना पालिका दिली होती. नाहीतर आम्ही आमचा महापौर बसवला असता, असे दानवे म्हणाले. ठाकरेंची ही निवडणूक शेवटची आहे. निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत. कार्यकर्ते आपापलं भविष्य स्वीकारतील, असे दानवे म्हणाले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे. लोकसभेला त्यांना थोडं यश मिळालं. विधानसभेला सपाटून मार खाल्ला. त्यानंतर आता महापालिकेसाठी दोघे भाऊ एकत्र आले. निवडणुकीनंतर त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याबरोबर राहणार नाहीत. फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहतील. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याबाबत मी काही बोलणार नाही. या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष अस्तित्वात राहणार नाही. त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात जातील. कदाचित राज ठाकरेंचं नेतृत्व मान्य करतील, पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं एकाच पक्षात राहतील, असेही दानवे म्हटले.